So good afternoon all. In this lecture, we will start our next question. What is scope of business? So scope of business classified into two categories, industry and trade and commerce. Then industry is classified into extractive industry, manufacturing industry, construction industry, and service industry. Then सबको आवाज कम आ रही है? यस मैम। आपकी हाँ मैम। आवाज नहीं आवाज नाही येत मॅम। मी स्टार्ट करते. जर काही प्रॉब्लेम असेल तर प्लीज रेकॉर्डिंग बघा. ओके. Trade and service. Then trade and service is also classified into two categories, trade and aids to trade. Then trade classified into नेटवर्क इशू है थोड़ा सा, तो दैट्स व्हाई. ओके. देन बाद में रिकॉर्डिंग देख लेना, अगर कोई प्रॉब्लम होगी तो मैं भी स्टार्ट कर रही हूँ. Then trade is classified into two categories, inland trade and foreign trade. Then foreign trade classified into two categories, import and export. It's to trade classified into banking, transporting, insurance, warehousing, mercantile agents. Okay. So now we learn detail one by one. Introduction of scope of business. The scope and nature of business are very wide. Scope कैसे है? It's very wide. It's cover almost all the activity associated with the production and distribution of goods and services from a source, the production place, to the destination consumer. That means aim to earn profit. Here, manufacturer or every types of organization produce goods and services, and these goods and services supply to the end consumer. That means destination of the consumer. There are two types of business activity or business components like industry and business. Industry. The word industry refers to the business activities which are linked with the extraction and production or manufacturing of the product. इंडस्ट्री काय करते? तर एक्सट्रॅक्शन करेल किंवा प्रोडक्शन घेईल ॲज पर दी कस्टमर गुड्स, ॲज पर दी कंझ्युमर एक्सपेक्टेशन, वॉन्ट अँड नीड. The production formed by an industry is either used by consumer, otherwise either used by industry. Okay. म्हणजे इंडस्ट्री फक्त कस्टमर साठी रिलेटेड असणारे गुड्स प्रोड्यूस करते का? तर डेफिनेटली नाहीये. That means here industry or manufacturer produce two types of goods like consumer goods and industrial goods or business goods. ओके. म्हणजे याचं क्लासिफिकेशन काय केलेलं आहे? दोन पार्ट मध्ये केलेलं आहे. एक आहे इंडस्ट्री गुड्स असतात आणि सेकंड गुड्स असणार आहे बिझनेस गुड्स. सो इफ द प्रोडक्ट इज यूज बाय द कंझ्युमर, इट इज कॉल्ड द कंझ्युमर गुड्स. म्हणजे जे गुड्स कंझ्युमर साठी युजफुल आहेत, कंझ्युमर कंझ्युम करतात, अशा गुड्सना काय म्हटलं जातं? तर कंझ्युमर गुड्स आहे. फॉर एक्झाम्पल आपण काय आहोत? तर कंझ्युमर आहोत. मग आपली डे टू डे ऍक्टिव्हिटीसाठी लागणाऱ्या सगळ्या गुड्स असतील त्या असणार आहेत तुमच्या कंझ्युमर गुड्स. आता इथे एक्झाम्पल दिलेलं आहे सच ॲज क्लोथ, ओके, एक्सेट्रा. म्हणजे डेली ऍक्टिव्हिटीसाठी लागणाऱ्या ज्या काही गुड्स आहेत, दिस इज कॉल्ड द कंझ्युमर गुड्स. Then if the product is used again by the industry, it's called the producer goods or capital goods. आणि ज्या काही गुड्स आहेत त्या इंडस्ट्री जर यूज करत असेल किंवा एखादी मॅन्युफॅक्चरर कंपनी करत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? कंझ्युमर इंडस्ट्रियल गुड्स किंवा बिझनेस गुड्स असं म्हटलं जातं. म्हणजे बऱ्याच वेळी ऍग्रिकल्चरलचे जे रॉ मटेरियल आहेत ते फील्डचे प्रोडक्ट करण्यासाठी काय केले जातात? तर यूज केले जातात.
मग याचं कोणी एक्झाम्पल सांगेल का इंडस्ट्रियल गुड्सचं? ज्याचं नाव घेते मी त्यांना आन्सर द्या. ओके. अभिषेक बोत्रे, आर यू हिअरिंग? अभिषेक, माझा आवाज येतोय का सगळ्यांना? येस मॅम. ओके. अंबर जोशी, एखादं एक्झाम्पल सांगू शकशील जे इंडस्ट्री गुड्स रिलेटेड असेल? ऊस, शुगर केन. What? हॅलो. हा, म्हणजे ऊसापासून साखर तयार होते, ते अगेन अँड अगेन लागतं. ओके, व्हेरी गुड. म्हणजे आता इथे आपल्याला काय सांगायचं आहे? मॅडम क्लोथिंग. क्लोथिंग. दिस इज ऑल्सो गुड हॅलो एक्झाम्पल मॅम, क्लोथिंग. ऑफ इंडस्ट्री गुड्स. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल जर आपण घेतलं शुगर केन. रॉ मटेरियल मॅम. हां, ओके, व्हेरी गुड. Sugar cane is also raw material. Then this is converted into sugar factory in sugar. Okay, sugar मध्ये काय करतात त्याचं कन्वर्जन करतात आणि मग आपण ते काय करतो तर यूज करतो. तो काही रॉ मटेरियल आहे हे इंडस्ट्री काय करतात फिनिश्ड गुड्स कन्वर्ट करण्यासाठी यूज करतात. दिस इज कॉल्ड द इंडस्ट्री गुड्स. नेक्स्ट, द इंडस्ट्री इज फर्दर डिवायडेड इनटू सेव्हरल टाइप्स. तर इंडस्ट्रीचे कोणते टाइप्स आहेत हे आपण आता बघणार आहोत. फर्स्ट आहे एक्सट्रॅक्टिव्ह इंडस्ट्री. द इंडस्ट्री विच एक्सट्रॅक्ट, राईज and manufacturer raw material from above or under the earth surface are known as the extractive industry. This includes, आता त्याचे एक्झाम्पल दिलेले आहेत. एक्सट्रॅक्टिव्ह म्हणजे काय? टू एक्सट्रॅक्ट फ्रॉम अर्थ, म्हणजे अर्थ पासून आपण काय करतो, अबाव असेल, अंडर असेल तर काही प्रोडक्शन हे घेतले जातात. मग मायनिंग असेल, फिशरी असेल, फॉरेस्ट्री असेल, ॲग्रिकल्चरल असेल. दिस इज द एक्झाम्पल ऑफ एक्सट्रॅक्टिव्ह इंडस्ट्री. सेकंड आहे जेनेटिक इंडस्ट्री. द इंडस्ट्री विच आर इन्व्हॉल्व इन रिप्रोडक्शन अँड मल्टिप्लाइंग सर्टन स्पेसिफिक ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट्स अँड सेल देम इन द मार्केट टू द अर्न अ प्रॉफिट. म्हणजे कोणतीही इंडस्ट्री असेल तर ती इंटेन्शन काय असणार आहे? मेक अ मॅक्झिमम प्रॉफिट. ओके. सो जेनेटिक इंडस्ट्रीचे एक्झाम्पल आपण काय म्हणतो? इट्स व्हेरी गुड एक्झाम्पल लाईक पोल्ट्री फार्मिंग. पोल्ट्री फार्मिंग मध्ये काय केलं जातं तर रिप्रोडक्शन घेतलं जातं. सो जेनेटिक इंडस्ट्रीचं हे एक्झाम्पल असेल. इज इट क्लिअर फर्स्ट और 2 पॉइंट? येस मॅम. Okay. Yes, ma'am. Point number 3, constructive industry. To construct a building, dam, road, etc. Constructive industry काय करते तर कन्स्ट्रक्शन घेण्याचं काम करते. मग यामध्ये कन्स्ट्रक्शन कोणते आहे? द इंडस्ट्री विच आर इन्व्हॉल्व इन द कन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग, कॅनल, ब्रिज, डॅम, रोड, etc. are called constructive industry. Then next is the service industry. Service industry provides services to the customer. That's why the first expectation of service industry is customer satisfaction. For example of service industry like doctor, lawyer, educational institution, insurance, hospitality, etc. Okay, हे सर्व्हिस इंडस्ट्रीचे एक्झाम्पल आहेत. म्हणजे हे जे आपण बाकी बघितले कन्स्ट्रक्टिव्ह इंडस्ट्री असेल किंवा जेनेटिक असेल, ह्या सगळ्या काय आहेत तर प्रॉफिट ओरिएंटेड इंडस्ट्री आहे. पण सर्व्हिस इंडस्ट्री त्याच्या बरोबर अपोजिट असेल. सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये फर्स्टली प्रेफर द कस्टमर सॅटिस्फॅक्शन अँड देन मेक अ प्रॉफिट. ओके, हा मेन डिफरन्स तुमच्या सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आणि कमर्शियल इंडस्ट्रीमध्ये बघायला मिळेल. म्हणजे क्लिअर? येस. Yes. Then part B, commerce. The second component of the scope of business is commerce. It involves the buying and selling of goods and services. All the activity which are associated with the transfer of goods from the production source to the ultimate consumer or destination. म्हणजे कॉमर्सचं सुद्धा इंटेन्शन काय असणार आहे तर गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस करणे. तेव्हा ट्रेडिंगची डेफिनेशन सुद्धा आपण काय म्हणतो? ट्रेडिंग मीन्स बाईंग अँड सेलिंग ऑफ द गुड्स अँड सर्व्हिसेस.
तो कॉमर्स मध्ये सुद्धा काय केलं जाणार आहे, तर गुड्स अँड सर्व्हिसेस ह्या प्रोड्यूस केल्या जाणार आहे आणि ह्या प्रोड्यूस केलेल्या गुड्स फायनल डेस्टिनेशन पर्यंत म्हणजेच कंझ्युमर पर्यंत रीच केल्या जातील. द रेंज ऑफ ऍक्टिव्हिटी रिलेटेड टू द कंझ्युमर कॉमर्स टेक प्लेस थ्रू ट्रेड अँड इट्स टू ट्रेड. आणि म्हणून काय केलं जातं, याचं क्लासिफिकेशन अगेन केलं जाणार आहे ट्रेड्स आणि इट्स टू ट्रेड मध्ये. सो ट्रेड मीन्स द प्रोसेस ऑफ बाइंग अँड सेलिंग ऑफ गुड्स इज कॉल्ड ट्रेड. ओके, ट्रेडिंग बऱ्याच वेळी रिपीट होईल पॉइंट ऑब्जेक्टिव्ह साठी. ट्रेडिंग म्हणजे काय म्हणतो आपण, द प्रोसेस ऑफ बाइंग अँड सेलिंग ऑफ गुड्स इज कॉल्ड द ट्रेड. इट इज द process of exchanging goods and services amongst the buyers and seller and both them earn profit. Okay, म्हणजे सेलरचे इंटेन्शन काय असणार आहे, टू मेक अ मॅक्सिमम प्रॉफिट. सो ट्रेड कॅन बी क्लासिफाईड इनटू टू टाइप्स, इंटरनल ट्रेड अँड एक्सटर्नल ट्रेड. सो इंटरनल ट्रेड मीन्स द प्रोसेस ऑफ बाइंग अँड सेलिंग गुड्स विदिन द कंट्री. इंटरनल ट्रेड म्हणजे आपण काय म्हणतो, ज्यावेळी कंट्रीमध्ये काय होतात, ट्रान्झॅक्शन हे होत असतात किंवा बाइंग अँड सेलिंग हे ऍक्टिव्हिटी होत असतात, त्याला आपण काय म्हटलेलं आहे, तर इंटरनल ट्रेड. सो द प्रोसेस ऑफ बाइंग अँड सेलिंग ऑफ गुड्स विदिन द कंट्री. विदिन द कंट्री लक्षात आलं, म्हणून आपण त्याला इंटरनल ट्रेड असं म्हणतो. द इंटरनल ट्रेड ऑल्सो क्लासिफाईड इनटू होलसेलर, रिटेलर, देन कमिशन एजंट ऑल्सो. Wholesale trade means the wholesale trade, the goods are purchased in the bulk from the producer and sell them to the retailer. Wholesaler काय करतात, तर मॅन्युफॅक्चरर कडून काय करतात, लॉट्स ऑफ गुड परचेस करतात. ह्यूज म्हणजे बल्क मध्ये प्रोडक्शन हे प्रोड्यूस केलं जातं, परचेस केलं जातं आणि हे परचेस केलेलं जे काही बल्क प्रोडक्शन आहे हे रिटेलरला सेल केलं जातं. म्हणजे होलसेलरचा कधीही कंझ्युमर सोबत डायरेक्ट रिलेशन नसतं. दिस रिटेलर द सेल दीज गुड्स टू द फायनल कंझ्युमर. आणि रिटेलर काय करतात मग, द सेल गुड्स अँड सर्व्हिसेस टू दी फायनल कंझ्युमर. देन नेक्स्ट पॉइंट, रिटेल ट्रेड. मग रिटेल ट्रेड काय असणार आहे, तर रिटेल ट्रेड मध्ये रिटेलर परचेस गुड्स फ्रॉम दी होलसेलर अँड दीज गुड्स सेल फ्रॉम दी फायनल कंझ्युमर. आणि ते जे गुड्स आहेत ते फायनल कंझ्युमरला रीच करण्याचं काम रिटेलरच्या अंडर केलं जातं. इज इट क्लिअर? फर्स्ट पॉइंट इंटरनल ट्रेड. Yes, ma'am. Then point number second, external trade. The process of buying and selling goods between the two different countries is called the external trade. एक्सटर्नल ट्रेड म्हणजे आपण काय म्हणतो, ज्या वेगवेगळ्या देशांमध्ये ट्रान्झॅक्शन होतात किंवा बाइंग अँड सेलिंग होतं त्याला आपण एक्सटर्नल ट्रेड असं म्हटलेलं आहे. द एक्सटर्नल ट्रेड हॅज टू टाइप्स, इम्पोर्ट ट्रेड अँड एक्सपोर्ट ट्रेड. ॲज वेल एज यामध्ये आणखी एक तुम्ही पार्ट लर्न केला असेल, इंटरपोर्ट. ओके, असे 3 टाइपच्या एक्सटर्नल ट्रेडमध्ये इन्क्लूड होतात. इंटरनल एक्सटर्नल माहिती नाही, इंटरनल इम्पोर्ट म्हणजे काय, एक्सपोर्ट म्हणजे काय आणि इंटरपोर्ट कोण सांगेल सांगा बरं. ते मी परत इथे क्लासिफाईड नाही केलेले. इम्पोर्ट म्हणजे काय म्हणतो आपण, घेतो. अमन आर यू हिअरिंग? इम्पोर्ट म्हणजे दुसऱ्याकडून आपल्यात येणार आहे. इम्पोर्ट मीन्स आयात. आयात, परचेस गुड्स अँड सर्व्हिसेस फ्रॉम different countries, okay, and sale host country or our country. Then export means here we sell goods and services from another country, okay, बाकीच्या कंट्रीना आपण goods and services सेल करतो. आणि इंटरपोर्ट म्हणजे काय माहितीये का तुम्हाला, we was already learned in 11th standard. what is इंटरपोर्ट, कोण सांगेल? देशांतर्गत. एक्सपोर्ट, इम्पोर्ट आणि इंटरपोर्ट. देशांतर्गत. इंटरपोर्ट मध्ये आपण काय करतो, एका कंट्रीकडून गुड्स अँड सर्व्हिसेस परचेस करतो आणि दुसऱ्या कंट्रीला सेल करतो. म्हणजे आपण आपल्या कंट्रीमध्ये त्या वस्तू सेल नाही करत, तर एका कंट्रीकडून गुड्स परचेस करायची आणि एखाद्या थर्ड कंट्रीला वस्तू ही सेल करायची, त्याला इंटरपोर्ट असं म्हटलेलं आहे. ओके, देन our next point, it's to trade. The element which help in the purchasing of goods and services
आर कॉल्ड इट्स टू ट्रेड. इट्स टू ट्रेड काय करतात तर तुमच्या गुड्स अँड सर्व्हिसेस परचेस करण्यासाठी आणि सेल करण्यासाठी तुम्हाला इनडायरेक्टली हेल्प करत असतात. दिस इज कॉल्ड द इट्स टू ट्रेड. There are certain constituents that are the essential for the progress of the trade are as under. First point is the transport. So transport means using different way of transport. The goods are transport from industry to the consumer. म्हणजे कंझ्युमरला फायनल गुड्स रीच करण्यासाठी आपण काय करतो ट्रान्सपोर्टेशन हे मीडियम यूज करतो. सो दिस इन्क्लूड्स रेल्वे शिप एअरलाईन एक्सेट्रा. So goods are transferred from these sources from final consumer. Second point is the insurance. Insurance is very important to it to trade because insurance reduce the risk of damage of goods due to the fire, flood, earthquake, etc. by the paying a goods among in this regard. इन्शुरन्स कंपनी काय करतात ऑलवेज हिअर रिड्यूस अवर रिस्क. म्हणजे जे अनसर्टन्टी आहेत अशा अनसर्टन्टी पासून रिस्क कमी करण्याचं काम इन्शुरन्स कंपनीच्या अंडर केलं जातं. नेक्स्ट पॉइंट वेअर हाऊसिंग. वेअर हाऊसिंग क्रिएट फॉर्म युटिलिटी. म्हणजे जोपर्यंत एखाद्या वस्तूला डिमांड नाहीये तोपर्यंत ती वस्तू स्टोअर करून ठेवण्याचं काम वेअर हाऊसिंगच्या अंडर केलं जातं. So warehousing are used to keep the goods are released and are delivered to the market when demanded. म्हणजे जोपर्यंत एखाद्या वस्तूला डिमांड नाहीये तोपर्यंत ती वस्तू स्टोअर करून ठेवण्याचं काम त्या वेअरहाऊसिंगच्या अंडर केलं जातं. Thus warehousing play an important part to overcome the barrier of time and help to goods reach the final consumer in a short span of time. म्हणजे कमीत कमी टाइम मध्ये एखादी वस्तू कशी रीच करायची हे जे फंक्शन आहे हे फंक्शन वेअर हाऊसिंग मुळे रन केलं जातं. सो दिस इज क्रिएट अ टाइम ॲज वेल ॲज प्लेस युटिलिटी. The next point is the banking. Banking is also very important function or important trade is to trade for a business. So commercial bank play an important role in the financing trade activity. बँकिंग काय करतात तर बँकिंग ऑर्गनायझेशनला लोन प्रोव्हाइड करण्याचं काम हे करतात. So they provide funds to the trader for stock holding and transporting the goods. म्हणजे एखाद्या वस्तूचं प्रोडक्शन घेण्यासाठी असेल किंवा एखादी वस्तू होल्ड करण्यासाठी असेल ट्रान्सपोर्टिंगसाठी असेल जे ऑर्गनायझेशनचे फंक्शन आहे हे रन करण्यासाठी बँकिंग प्रोव्हाइड सफिशियंट फायनान्स टू दी ऑर्गनायझेशन. दे ऑल्सो सपोर्ट द प्रोड्युसर इन द परचेसिंग अँड रिसिव्हिंग ॲट बोथ नॅशनल अँड इंटरनॅशनल लेवल. आणि तुम्हाला कोणत्याही लेवलला जर एखादी वस्तू परचेस करायची आहे किंवा सेल करायची आहे ह्यासाठी सुद्धा बँकिंग काय करतात तुम्हाला हेल्प करतील. ओके. नेक्स्ट पार्ट इज अ advertisement. Advertisement play an important part in the selling the goods to the final consumer. मग ॲडव्हर्टाईज काय करतात ॲडव्हर्टाइजमेंट काही एजन्सी असतात. ॲडव्हर्टायझिंग प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट गुड्स अँड सर्व्हिसेस टू दी फायनल कंझ्युमर. आणि या फायनल कंझ्युमर पर्यंत आपण फक्त प्रोडक्शन घेतलेलं आहे आणि त्याची ऍडच नाही केली तर वस्तू सेल होतील का तर नक्कीच नाही होणार. त्यासाठी ॲडव्हर्टायझिंग काय करतात तर खूप महत्वाचा रोल इथे प्ले करतात. So the advertising is either show on the television or printed in the newspaper or magazine. म्हणजे ॲडव्हर्टायझिंगचे काही माध्यम आहेत मग यामध्ये टेलिव्हिजन असेल न्यूजपेपर असेल मॅगझिन असेल इंटरनेट असेल किंवा अदर सोशल मीडिया असेल ह्या मीडियाच्या माध्यमातून ॲडव्हर्टायझिंग केली जाते. द पर्पज ऑफ ॲडव्हर्टायझिंग इज प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट गुड्स अँड सर्व्हिसेस टू दी फायनल कंझ्युमर. म्हणजे फायनल कंझ्युमर पर्यंत आपली इन्फॉर्मेशन कशी रीच होईल हे या ॲडव्हर्टायझिंगचं काय असणार आहे इंटेन्शन असेल. दॅट्स वाय ॲडव्हर्टायझिंग प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल फॉर सेलिंग द गुड्स अँड सर्व्हिसेस. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes, Yes, ma'am. ma'am. So our question is same. Question number 3, explain significance of business. आपण लास्ट क्वेश्चन कोणता बघितला स्कोप ऑफ बिझनेस. सो इन शॉर्ट स्कोप ऑफ बिझनेस मध्ये काय बघितलं आपण क्लासिफाईड इनटू 2 कॅटेगरी इंडस्ट्री अँड कॉमर्स. इंडस्ट्री क्लासिफाईड इनटू
extractive industry, genetic industry, manufacturing industry, assembly, service industry, etc. Then commerce classified into two category, trade and its to trade. Trade classified into two category, external trade and internal trade. Internal trade includes wholesaler and retailer. External trade includes import, export and interport. Then is to trade classified into uh, warehousing, then banking, advertisement, insurance, etc. So our next question is significance of business. So business is the integral part of the modern society. Business जर नसेल तर आपल्याला आपल्या गरजा पूर्ण करता येतील का? नक्कीच नाहीये. That's why here says business is an integral part of the modern society. It is an organized and systemized activity for profit. म्हणजे ऑर्गनायझेशनचा किंवा बिझनेसचा प्रॉफिट मिळवण्याचा जरी इंटेन्शन असलं तरी ती कशी आहे, एक सिस्टमॅटिक ऍक्टिव्हिटी आहे. Because they always prefer the customer satisfaction and then make a profit. That's why it is concerned with the activity of people working towards a common goals. The modern society cannot exist without business. Modern society cannot exist without business. तर बिझनेस मधून आपल्या ज्या काही नीड्स आहेत, वॉन्ट आहेत, एक्सपेक्टेशन आहेत, ह्या जर नाही कम्प्लीट झाला तर आपलं एक्झिस्ट होईल का, आपण एक्झिस्टन्स आपण सर्व्हाइव्ह करू शकतो का, नाही. दॅट्स व्हाय हियर सेइंग द नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ द बिझनेस as under in detail. First point is improvement in standard of living. So business help people in general to improve the standard of living. Standard of living हे कोणामुळे इम्प्रूव्ह होतं तर बिझनेसमुळे. बिझनेस प्रोव्हाइड गुड्स अँड सर्व्हिसेस ॲज पर दी कस्टमर नीड, वॉन्ट अँड एक्सपेक्टेशन. म्हणजे असं आहे का की बिझनेस फक्त हाय क्लास पीपलनाच गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतं, तर नक्कीच नाही. म्हणजे पुअर मधल्या पुअर क्लासला सुद्धा काय हवं आहे, काय नको आहे, त्यांचे एक्सपेक्टेशन काय आहेत, ऑल दोज फॅक्टर आर कन्सिडर टू दी इंडस्ट्री अँड प्रोड्यूस गुड्स अँड सर्व्हिसेस ॲज पर दी कस्टमर क्लास. म्हणजे प्रत्येक क्लास ऑफ कस्टमरना कन्सिडर करून गुड्स अँड सर्व्हिसेस ह्या प्रोड्यूस केल्या जातात. दॅट्स व्हाय हियर सेड फर्स्ट पॉइंट, इम्प्रूव्ह इन स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. इज इट क्लिअर फर्स्ट पॉइंट? Yes, ma'am. Okay. Point number 2, proper utilization of resources. It leads to effective utilization of the scarce resources of society. It provides facilitate of mass production. आणि जे काही रिसोर्सेस आहे त्याचं ऑप्टिमम युटिलायझेशन कसं केलं पाहिजे. मग यामध्ये मॅन असेल किंवा मशिनरी असेल, देन कॅपिटल असेल, अदरवाईज फायनान्स असेल. हिअर द ऑर्गनायझेशन युटिलाइज प्रॉपरली लाईक मेन मशीन, मटेरियल, कॅपिटल अँड प्रोड्यूस मास प्रोडक्शन. आणि मग काय करतं तर मास प्रोडक्शन हे प्रोड्यूस केलं जातं. पॉइंट नंबर 3, बेटर क्वालिटी अँड large variety of goods and services. It involves production, purchase and sales of goods and services for price. Customer satisfaction is the backbone of the modern business. Services such as supply of water, electricity, etc. may be considered highly significant for the community. इथे काय सांगायचं आहे आता, बेटर क्वालिटी अँड लार्ज व्हरायटी ऑफ द गुड्स अँड सर्व्हिसेस. म्हणजे असं आहे का की ओके आपली क्लोथिंगची एक नीड आहे, तर यामध्ये फक्त काही सर्टन टाईप्सच ऑर्गनायझेशनने आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहे, नक्कीच नाही. तर ऑर्गनायझेशन किंवा बिझनेस काय करतं, हिअर प्रोव्हाइड लॉट्स ऑफ व्हरायटी टू दी कंझ्युमर फॉर द पर्पज ऑफ सॅटिस्फॅक्शन. आणि तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळणं हा एक मेन इंटेन्शन प्रत्येक ऑर्गनायझेशनचा असेल. That's why here organization provide better quality products as per the customer demand. Okay, कस्टमरची जशी डिमांड आहे त्या डिमांड प्रमाणे काय केलं जातं तर बेटर क्वालिटी ह्या प्रोव्हाइड केल्या जातात. फॉर एक्झाम्पल आपण जर मोबाईलचं एक्झाम्पल घेतलं तर मोबाईल जर बघितलं तुम्ही तर तुमची नीड काय आहे. फॉर एक्झाम्पल पुअर क्लासची नीड काय आहे, मला 1000 मध्ये एखादा मोबाईल परचेस करायचा आहे. ओके, सॉरी देन 5000 असेल तर 5000 मध्ये सुद्धा तुम्ही काय करू शकता, मोबाईल परचेस करू शकता. देन हाय क्लास पीपल काय म्हणतील, नाही मला 80,000 चा मोबाईल आय कॅन अफोर्ड सम अमाऊंट ऑन मोबाईल. सो अशा कस्टमर साठी सुद्धा बेटर क्वालिटी प्रोडक्ट काय केले जातात, इथे प्रोड्यूस केले जातात फॉर द पर्पज ऑफ कस्टमर
सॅटिस्फॅक्शन. शेवटी इंटेन्शन काय असलं पाहिजे तर ते सॅटिस्फॅक्शन त्या कस्टमरना मिळणं हे गरजेचं आहे. दॅट्स वाय हिअर क्लिअरली सेड कस्टमर सॅटिस्फॅक्शन इज द बॅकबोन ऑफ द मॉडर्न बिझनेस. आणि कस्टमर सॅटिस्फॅक्शन जर नाही झालं तर बिझनेस सर्वाइव्ह होऊ शकतो का? नक्कीच नाही. म्हणून इथे काय सांगायचं आहे, कस्टमर सॅटिस्फॅक्शन इज द बॅकबोन ऑफ द मॉडर्न बिझनेस. इज इट क्लिअर? पॉइंट नंबर 3. Yes, ma'am. येस मॅम. Yes, ma'am. Then point number 4, create utility. Business make goods more useful to satisfy human wants. It adds to product the utility of person, time, place, form and knowledge. म्हणजे बिझनेस काय करतात, ह्या सगळ्या युटिलिटी क्रिएट करण्याचं काम करतात. मग पर्सन असेल, टाइम असेल, प्लेस असेल, फॉर्म असेल, नॉलेज असेल, such types of utility created by business. Thus, people are able to satisfy their want effectively and economically. आणि ह्या ज्या सॅटिस्फॅक्शन आहेत किंवा ज्या नीड्स आहेत त्या इफेक्टिव्हली कशा सॅटिस्फाय करायच्या हे आपण ह्या क्रिएट युटिलिटी मधून काय करतो शिकतो. तर आता युटिलिटी मध्ये काय सांगितले, पर्सन युटिलिटी, टाइम युटिलिटी, प्लेस युटिलिटी, फॉर्म युटिलिटी अँड नॉलेज युटिलिटी. मग यामध्ये तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन हेल्प करेल, त्याच्यानंतर वेअर हाऊसिंग हेल्प करेल, देन प्रोडक्शन हेल्प करेल, देन ओनरशिप हेल्प करेल आणि ह्या आपले युटिलिटी काय करेल, फुलफिल करेल. पॉइंट नंबर 3, एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी. It provides employment opportunity to large number of people in society. म्हणजे असं आहे का की बिझनेस फक्त गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस करतो? नाही, तर ऑर्गनायझेशन मध्ये जॉब देण्याचं काम सुद्धा त्या बिझनेस मधूनच केलं जाणार आहे. दॅट्स व्हाय हिअर से एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी टू लार्ज नंबर ऑफ पीपल इन सोसायटी. Sometimes organization provide directly or indirectly job opportunity to the people. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहे, ती काय करेल, मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी काही एम्प्लॉईजना अपॉइंट करेल. दॅट मीन्स द प्रोव्हाइड डायरेक्ट अपॉर्च्युनिटी टू दी कस्टमर. आणि वस्तूचं प्रोडक्शन घेतल्यानंतर त्या वस्तूची मग ऍड करायची असेल, ती वस्तू सेल करायची असेल, अशासाठी सुद्धा काय करतात तर इनडायरेक्टली जॉब ऑपॉर्च्युनिटी सुद्धा इथे अवेलेबल ह्या करून दिल्या जातात. ओके. पॉइंट नंबर 6, workers welfare. So business organization these days take care of various welfare activity for workers. They provide safer and healthier work environment for employees. आणि इथे म्हणजे तुम्हाला मी पहिल्या लेक्चरला सुद्धा सांगितलं होतं, बेसिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑर्गनायझेशन काय आहे तर फर्स्ट असेल कस्टमर सॅटिस्फॅक्शन, देन मॅक्सिमम प्रॉफिट असेल, अँड थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह ऑफ एव्हरी बिझनेस ऑर्गनायझेशन इज वर्कर वेलफेअर और सोसायटी वेलफेअर. ओके. म्हणजे फक्त तुम्हाला काय प्रॉफिट मिळवायचं नाहीये किंवा एक्सटर्नली म्हणजे मार्केटमध्ये जाऊन कस्टमर कसे सॅटिस्फाय आहेत हे नाही बघायचे, तर त्याचबरोबर वर्कर वेलफेअर कसे करता येतील किंवा त्यांचं सॅटिस्फॅक्शन सुद्धा तितकंच काय असणार आहे तर महत्वाचं असणार आहे. आणखी आपण काय सांगतो, सक्सेस अँड फेल्युअर ऑफ द ऑर्गनायझेशन इज लार्जली डिपेंड्स ऑन ऑर्गनायझेशन एम्प्लॉईज. आणि तुमच्या ऑर्गनायझेशन मधले एम्प्लॉईज किती सॅटिस्फाय आहेत त्यावरून तुम्ही काय करता तर एक चांगल्या गुड्स प्रोड्यूस करू शकता. सो हियर बिझनेस प्रोव्हाइड व्हेरियस फॅसिलिटी टू दी वर्कर्स. सच फॅसिलिटी मॉनिटरी फॅसिलिटी अँड नॉन मॉनिटरी फॅसिलिटी. मग अशा फॅसिलिटी काय केल्या जातात, प्रोव्हाइड केल्या जातात. मॉनिटरी फॅसिलिटी लाईक कंपल्सरी फॅसिलिटी, त्यामध्ये मग सॅलरी असेल, वेजेस असेल, एखादा इन्सेंटिव्ह असेल. नॉन मॉनिटरी काय, नॉन मॉनिटरी मध्ये आहे कोणाचं तरी ऑन आहे, ऑफ करा. नॉन एज्युकेशन फॅसिलिटी. ओके. आजचा क्वेश्चन कम्प्लीट झाला. तर काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचारा. पॉइंट क्लिअर झालेत सगळे? येस मॅम. Oh, ma'am. Yes, ma'am. ओके. Yes, ma'am. Yes, ma'am. थँक्यू.